हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपण जे काही रांगोळी मॅट वगैरे बनवतो आपल्या चॅनलवरती, मी तुम्हाला नेहमीच दाखवत असते. दरवेळेला एक वेगळा व्हिडिओ मी घेऊन येत असते आणि त्यातून काहीतरी तुम्हाला थोडीशी तरी महत्त्वाची माहिती मिळावी, हाच माझा एकमेव उद्देश असतो बघा, की थोडंसं तरी तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळावी. तर तसंच आज सुद्धा महत्त्वाची माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. यातून थोडंसं तरी तुम्हाला काहीतरी घेण्यासारखं मिळणार आहे. जे की बिझनेस करतायत किंवा ज्या ताई रांगोळी मॅट बनवतायत त्यांच्यासाठी हा खरोखर खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप नका करू. व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. तर बघा मित्रांनो, आपण जो काही रांगोळी मॅट वगैरे बनवत असतो, आता मी जवळजवळ वर्ष झालं रांगोळी मॅट बनवते. तर त्यामध्ये काय काय आता अनुभव मला आलेत, काय नाही, यानुसारच मी या पुढचे व्हिडिओज बनवत असते. कोणती रांगोळी कशी बनवायची, कशावरती बनवायची, त्याला कलर कॉम्बिनेशन कसं घ्यायचं, काय नाही, हे सगळं मी अनुभवावरूनच तुम्हाला सांगत असते आणि एकदम प्रामाणिकपणाने तुम्हाला सगळी माहिती देण्याचा प्रयत्न मी करत असते. तर बघा, असाच एक व्हिडिओ आजचा आहे की रांगोळी मॅट जेव्हा आपण बनवतो तर ती मॅट जी आहे तर ती कशावरती बनवायची, बेस कसा वापरायचा, कोणता वापरायचा, आणि शिवाय कोणत्या रांगोळीला कोणता बेस वापरायचा, हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. पुढे आहे ते मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. तर बघा, सर्रास आपण जे रांगोळी आता बनवतो तर त्या आपण रेक्झिनवरती बनवतो. तर रेक्झिन सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे. हे मी मागच्या वर्षी पहिला जो आपला चॅनल होता प्रतिभा पंचाळ, या चॅनलवरती मी एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला होता की सगळ्यात बेस्ट क्वालिटी कोणत्या बेसची आहे. तर त्यानुसारच बघा, आता मी त्या बेसवरतीच आजचा व्हिडिओ आहे. आपल्याला थंबनेलवरून सुद्धा तुम्हाला समजलेला असेल. तर बघा, बेस 3 प्रकारचे बेस असतात आणि ते बेस मी आज तुम्हाला आता दाखवणार आहे कोणकोणते बेस असतात. तर पहिला बेस आहे सगळ्यात सुरुवातीचा बेस म्हणतात तर तो कॅनव्हास, त्याच्यानंतर नॉनवॉन आणि त्याच्यानंतर बघा रेक्झिन आहे. तर हे तिन्ही बेस बघा. आता हा बघा रेक्झिन आहे. रेक्झिनची क्वालिटी एकदम मस्त आहे. क्वालिटी आता रेक्झिन घेताना एकदम जास्त कडक सुद्धा घ्यायचं नाही, हे सुद्धा मी तुम्हाला सांगते की कडक घेतल्यामुळे काय होतं, ते आपली रांगोळी अशी कडक बनते. तर कडक रेक्झिन घ्यायचं नाही. जे मऊवालं असतं तर ते मऊवालं रेक्झिन आपण वापरायचं आणि जास्त वेट नसावं त्या रेक्झिनचं, अशा प्रकारचं रेक्झिन आपल्याला वापरायचं आहे. तर बघा, हे रेक्झिन आहे, कसं वापरायचं, काय नाही, यावरती रांगोळी कशी ड्रॉ करायची, हे सगळं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. रेक्झिनच्या एका साईडला असं वेगळा कलर असतो, त्याच्यामध्ये भरपूर कलर येतात. लाल येतो, चॉकलेटी येतो, काळा येतो, त्याच्यानंतर हिरवा येतो, निळा येतो. तर हा आहे तर एकदम डार्क चॉकलेटीमध्ये मोडतो. आणि हे बघा, एका साईडला पांढरं असतं आणि एका साईडला कलरचं असतं. तर आपण नेहमी रांगोळी जी आहे ती पांढऱ्यावरती बनवत असतो, या साईडला नाही. तर ही क्वालिटी एक आहे रेक्झिनची. यानंतर बघा, हे कॅनव्हास आहे. हे जे कॅनव्हास आहे ते धोती कॅनव्हास म्हणतात याला, आणि हे कॅनव्हास सुद्धा जाड असतं. हे रेक्झिन सुद्धा वॉशेबल आहे. आता ह्यावरती बनवताना रांगोळी आपण याचा सुद्धा एक भाग रफ असतो आणि एक भाग जो असतो तर तो एकदम असा शायनी असतो बघा, म्हणजे काय म्हणतात त्याला, चमकदार असतो. आणि त्या चमकदार बेसवरती आपल्याला बनवायचं नाही. जे रफ भाग आहे त्या रफ भागावरती आपल्याला ही रांगोळी जी आहे ती बनवायची आहे. त्याच्यानंतर तिसरा बेस जो आहे तर तो हा बघा नॉनवॉन आहे. आपल्याकडे नॉनवॉन सुद्धा अवेलेबल झालेला आहे. मागचा एक व्हिडिओ बनवलेला मी, त्याच्यामध्ये काय काय साहित्य वापरतात ते मी सांगितलं. त्यामध्ये नॉनवॉन आपल्याकडे अवेलेबल नव्हतं, पण आता नॉनवॉन अवेलेबल झालेलं आहे. भरपूर ताईंनी हे घेतलेलं आहे. तुम्हाला किटमध्ये वगैरे मी दिलेले, तुम्ही जर व्हिडिओ पाहिले असतील तर त्यामध्ये दिसलेलं असेल. तर बघा, यामध्ये सुद्धा दोन बाजू असतात. एक बाजू असते ती रफ बाजू असते आणि ही दुसरी बाजू असते ती शायनिंग वाली बाजू असते, म्हणजे चमकदार असते. या बाजूवर आपल्याला रांगोळी चिटकावायची नाही. आपलं जे उलण आहे तर ते चिटकावायचं नाही. उलण चिटकावायचं आहे आपल्याला या रफ बाजूला चिटकावायचं आहे. आता ही सुद्धा बेस आपल्याला वापरण्यासाठी छान आहे, वॉशेबल आहे, हे सुद्धा खराब होणार नाही. प्लास्टिक टाईपमध्ये आहे हे बेस. तुम्ही बघितल्यावर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. तर हे बघू शकताय, एकदम प्लास्टिक टाईपमध्ये, नाही धुतलं तरी ह्याला काही होणार नाही आणि रांगोळी सुद्धा खूप छान होणार आहे. धोती कॅनव्हास पेक्षाही ही बेस्ट क्वालिटी आहे असं मी सांगते. या अगोदर मी कॅनव्हास सांगितलेलं होतं 2 नंबरला, म्हणजे चांगले म्हणून, परंतु कॅनव्हास पेक्षाही नॉनवॉन एकदम बेस्ट क्वालिटी आहे. तर ज्यांना कोणाला कॅनव्हास हवा असेल किंवा रेक्झिन हवा असेल किंवा नॉनवॉन हवा असेल, तीनही बेस आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत. तिन्ही बेसपैकी तुम्हाला जे काही हवं असेल तर ते घेऊ शकता. आतापर्यंत आपलं भरपूर ताईंनी 10 मीटर, 5 मीटर
असं 8 मीटर 7 मीटर भरपूर ताईंनी घेतलेलं आहे. आणि मागच्या वर्षी जे कस्टमर आपल्याकडे जुळलेलं होतं तेच कस्टमर अजूनही आपल्याकडून रेक्झिन, उलन वगैरे हे जे काही मटेरियल आहे तर ते अजूनही आपल्याकडूनच घेत आहेत. हाच असतो खरा विश्वास आपला कस्टमरचा आपल्यावरचा. आणि बिझनेस करताना हेच महत्त्वाचं असतं की आपल्या कस्टमरचा विश्वास आपल्याकडे टिकवून ठेवणं. तर हे बघा, हे जे आहे ते नॉन-वन आहे. आता हे तीनही बेस कशासाठी वापरायचे, कसे वापरायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा. कोणत्या रांगोळीसाठी कोणता बेस वापरायचा आहे. तर आता हे बघा, सुरुवातीला मी हे सांगते रेक्झिनवरचं. तर रेक्झिन जे आहे तर ते हे जाड असतं. म्हणजे जरी ह्याच्यावरती रांगोळी चिटकवली आणि आपण जर फ्लोअरला टाकली रांगोळी, तर ही जी रांगोळी आहे तर ती वारं आलं किंवा येता जाता हलत नाही, अजिबात हलत नाही. एखाद्या वेळेला पाय लागला किंवा लहान मुलांचा तरी काही एवढं जास्त हलत नाही. आणि त्यामुळे मग जी फ्लोअरला आपण जी रांगोळी टाकतो म्हणजे फरशीवरती वगैरे, तर त्यासाठी बेस जो वापरायचा आहे तो आपण हा रेक्झिनचा बेस वापरायचा आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की रेक्झिनच बेससाठी वापरा जी फ्लोअरला रांगोळी आपण बनवतो. आणि ही जर तुम्ही आता बघा भिंतीवरती जर चिटकवण्यासाठी वापरली तर मला सांगा, आता ह्याचं वजन अगोदरच जास्त असतं. किती जरी पातळ घेतलात तर ह्याचं वजन जास्तच असतं. त्यावरती आपण ग्लू स्टिकने आपण उलन चिटकवणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण जी डबल सायडेड चिकटपट्टी असते तर ती चिकटपट्टी आपण जर अशी भिंतीवरती चिटकावली, हे जर चिटकावलं आणि जर मोठा बॅकड्रॉप असेल तर आपण हे आता ते भिंतीवरती चिटकावायचं म्हटल्यावर बॅकड्रॉपच असतो. जेणेकरून आता बघा गणपतीला वगैरे आपण पाठीमागं जे बॅकड्रॉप बनवतो किंवा भिंतीवरती मोठे मोठे बॅकड्रॉप बनवतो तर ते बनवण्यासाठी रेक्झिन अजिबात वापरू नका. कारण काय होतं, चिटकावत असताना तर ते ओझं त्याला सहन होत नाही, ते जे डबल सायडेड चिकटपट्टी असते ती, आणि त्यामुळे गळून पडतं ते. त्यामुळे हे रेक्झिन अजिबात वापरू नका. कशासाठी, वॉल ते काय म्हणतात त्याला, डेकोरेशनसाठी किंवा बॅकड्रॉपसाठी रेक्झिन अजिबात वापरायचं नाही. तुम्हाला बेस्ट क्वालिटी फक्त फ्लोअरला वापरण्यासाठी रेक्झिनची आहे. त्यामुळे रेक्झिन फ्लोअरला तुम्ही नक्की वापरू शकता. त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाल की ताई बॅकड्रॉपसाठी काय वापरायचं, तर बॅकड्रॉपसाठी तुम्ही हे बघा, हे कॅनव्हास सुद्धा वापरू शकता आणि हे नॉन-ओन सुद्धा वापरू शकता. आता मला कॅनव्हासपेक्षाही नॉन-ओन अधिक चांगलं वाटतंय, कारण का ह्याची क्वालिटी पण छान आहे, एकदम हलका आहे आणि टिकाऊदार पण आहे यामुळं. आणि मी 2 रांगोळ्या यावरती बनवून दाखवलेल्या आहेत. एक वेल आहे कमळाची आणि एक गोल फ्लावर आहे बघा गणपतीच्या पाठीमागं. मी त्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत. ते तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की एकदा पाहून घ्या. आणि त्याच्यावरती रांगोळी इतकी छान बसते आणि भिंतीला चिटकवल्याच्या नंतर सुद्धा व्यवस्थित राहते. कारण हे नॉन-ओन बेस असल्यामुळं आपण जे काही डबल सायडेड चिकटपट्टी वापरतो तर ती चिकटपट्टी व्यवस्थित ह्याला जे आहे तर ते चिटकून बसते. तर त्यामुळे तुम्ही बॅकड्रॉप जर तुम्हाला बनवायचे असतील, मोठे मोठे बनवतो आपण नेहमी, बॅकड्रॉप बनवायचे म्हटल्यावर काही छोटा 1 फुटाचा वगैरे नसतो, तर ते मोठेच असतात, 2-3 फुटाचे 5 फुटाचे असे बॅकड्रॉप असतात. आता सध्या गौरी गणपती जवळ येते तर आपण बॅकड्रॉप बनवणारच तुम्ही, तर त्यासाठी बॅकड्रॉपसाठी हाच बेस वापरा. पुन्हा एकदा सांगणं की बॅकड्रॉपसाठी नॉन-ओन किंवा कॅनव्हास हे 2च बेस वापरा, तरच तुमची रांगोळी व्यवस्थित होणार आहे. तर बघा, ज्यांना कोणाला हवा असेल तर त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे. तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं आपल्याकडं मिळून जाईल साहित्य. सगळं सुट्टं साहित्य हवं असेल तर सुट्टंही मिळून जाईल. म्हणजे 1 किलो उलण, 1 मीटर रेक्झिन, 1 मीटर नॉन-ओन सगळं मिळून जातं आपल्याकडं. शिवाय आपल्याकडं किटसुद्धा अवेलेबल आहेत. किटसुद्धा 3 प्रकारची किट अवेलेबल आहेत. ते सुद्धा मी तुम्हाला मेसेज केल्याच्या नंतर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल तुमच्या मोबाईलवरती. आणि दुसरी गोष्ट, आता आपल्याकडं जी काही आपण डिझाईन बनवतो, डिझाईनसाठी जे ट्रेसिंग पेपर लागतात डिझाईनचे, तर ते ट्रेसिंग पेपर आपण ऑफरमध्ये काढलेले आहेत. म्हणजे ऑफर आहेत सध्या, तर त्या ऑफरचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे. म्हणजे तुम्ही 1-1, 2-2 ज्या वेळेला डिझाईन घेतात तर ते तुम्हालाही महाग पडतं, तर ऑफरमध्ये तुम्हाला स्वस्त पडतं आणि मलाही बनवायला बरं पडतं. त्यामुळे भरपूर सारे आपण ऑफर काढलेल्या आहेत. उंबरठा पट्ट्याच्या, कॉर्नरच्या, त्याच्यानंतर 2 फुटाच्या, 3 फुटाच्या, 4 फूट, 5 फूट, 6 फूटपर्यंत आपल्याकडं डिझाईन अवेलेबल आहेत. आणि उंबरठा पट्टी म्हणाल तर 30-35च्या जवळ आपल्याकडं उंबरठा पट्टीचे डिझाईन आहेत. तुम्हाला जे कोणती उंबरठा पट्टी हवी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. शिवाय तुमच्याकडची जी एखादी डिझाईन असेल तर ती सुद्धा आपण कस्टमाइज करून देतो. जी कोणती डिझाईन तुम्हाला हवी असेल ती तुम्ही मला
व्हॉट्सअप नंबरला टाकायची आहे आणि ती तुम्हाला बनवून दिली जाईल. तर बघा, आज असा होता आजचा व्हिडिओ. एकदम हेल्पफुल व्हिडिओ. मला तरी वाटते की बेस कोणता वापरावा हे भरपूर नवीन ज्या ताई शिकत आहेत किंवा बिझनेस सुरू करत आहेत किंवा करावं ह्या आधारावरती हा व्हिडिओ एकदम बेस्ट आहे. तर ज्यांनी हा व्हिडिओ आत्तापर्यंत पाहिला आहे त्यांना खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. थोडंसं तरी काहीतरी महत्त्वाची माहिती मिळाली असेल त्यांना. आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी पुढचे जे काही व्हिडिओ अजून छान छान व्हिडिओज टाकत असते तर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आणि माझे जे व्हिडिओज आहेत ते इतरत्र शोधत बसण्याची तुम्हाला मोबाईलवर गरज नाही. आणि ज्यांना कोणाला तरी माहीत नाही, आजचा व्हिडिओ बघताय आणि पुढचे व्हिडिओ पाहिजेत, तर फक्त तुम्ही लातूरची सखी प्रतिभा एवढं जरी नाव टाकला तर पहिला व्हिडिओ माझा येऊन जाईल. ते आणि पाठीमागचे जे व्हिडिओ आहेत, मी भरपूर सारे रांगोळ्या वगैरे बनवून दाखवलेल्या आहेत. ताटाभोवतीची रांगोळी, गोल रांगोळी, 1 फुटाची रांगोळी, समई आसन, पाटावरचं आसन, चौरंगावरचं आसन, ह्या भरपूर साऱ्या रांगोळ्या मी बनवून दाखवलेल्या आहेत. त्यासुद्धा रांगोळ्या तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्की एकदा त्या डिझाईन पाहून घ्या, ते व्हिडिओज पाहून घ्या. आणि असंच तुमचं प्रेम आपल्या चॅनलवरती राहू द्या. आपली जी फॅमिली आहे तर ती वरचेवर वाढत चाललेली आहे. कालच आपले 500चा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. तर त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि असाच सपोर्ट ठेवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण काय होतं, प्रत्येकजण व्हिडिओ पाहताय, कमेंट करत नाही. प्लीज कमेंट करा आणि लाईक करा. एवढंच तुम्हाला मागणं आहे की मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते, तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा. फक्त लाईक करायचं आणि कमेंट करायची तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी. शिवाय दुसरे आता बघा, आत्तापर्यंत ज्या ताईंनी माझ्याकडनं साहित्य घेतलेलं आहे, मटेरियल घेतलेलं आहे किंवा डिझाईन घेतले, काही जरी घेतलेलं असेल तर त्यांनी प्लीज एकदा कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला पण थोडीशी तुमची हेल्प होईल आणि आपलं सुद्धा कस्टमर वाढेल. तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.